थोडी प्रायव्हेट ठेवा आणि हेटर्सला इग्नोर करा. तू म्हणला ना, आता एखादा येऊन म्हणतो पत्या नाच काय, ए भाई मी नाच काय विषय नाही, खुश आहे, थँक्यू. हा बघिरा आधी पॉडकास्ट मध्ये सांगतो की मी ट्रोलर्सला हेटर्सला जास्ती भाव देत नाही, मी त्यांना इग्नोर करतो. आणि इकडे आता काय करतोय, रोज ते स्पिटलं भेसन मासल दम समोर यायचं मग बोलायचं. मला समोर येऊन बोला, समोर तुझ्या काबर कोणी येईन, तू जरा टिकट्याला पैसे दे, खर्च उचलणार आहे का, राहायचा पैसा त्याचा. आणि ये रस प्यायला तुझ्या रील बघून बघून तूच माझ्या रोज स्वप्नामध्ये येतोय. आता हत्तीला घेऊन त्या दोनदा डचकून उठलोय, हत्तीपेक्षा जास्त रॉट व्हीलर वरडतोय. याला मानायचं ट्रिपल एक्का, जो मला बोलन त्या शाका मारला असं म्हणतात. आणि हेटर्सला इग्नोर करा. आता एखादा येऊन म्हणतो पत्या शाका ए भाई मी शाका काय विषय नाही. हा आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी या भाऊचे रील्स बघितले, चालले सगळे. नाहीतर मला काय घेणं देणं, इतके दिवस मी स्वतः अंडरग्राऊंड होतो, मला काय घेणं देणं पडले प्रतीक शिंदे कोण आहे, तो किती महान माणूस आहे, त्याची किती हवा आहे बाहेर. मला जर माहितच नाही प्रतीक शिंदे कोण आहे ऍक्च्युअली, तर मी त्याच्यावरती काबर जळू. जेव्हा सगळेजण याला ट्रोल करायला लागले, कुठेतरी याने गाडी ठोकली, ते बघून मला समजलं की प्रतीक शिंदे हा एक कार्टून आहे, एक नवीन. तरी पण आता काही फुकणीचे या किरमाड्याच्या साईडचे कमेंट्स करायला येतील, अरे तू जळतो, तू बरोबर करून दाखव. फॉर्च्युनर घेऊन दाखव मग बोल. चॉप. रोस्ट करणं म्हणजे जळणं नसतं, त्याची लाईफ वेगळी, माझी लाईफ वेगळी, प्रत्येकाचा टाइम वेगळा असतो. आणि याची पागल ऑडियन्स काय एक ते नाद लावलाय, जळतो. ह्याच्या आंधळे फॅन्स तुम्हाला काय ह्याच्यामधले काय चुका दिसत नाही का रे, लगे लागले धमक्या द्यायला. माझ्यापासून लांब झाली ह्याचं मला काहीच वाटत नाही, पण माझ्यापासून लांब होऊन पण तू माझ्यावरची लपून नजर ठेवती ना, ह्यातून एक गोष्ट कळती, पस्तावा तर होतोय. घ्या भो, याचा मेल इगो पण काय कमी होत नाही अजून. पछतावा नाही रे, ती मे बी चेक करत असेल की तू फायनान्शियली ग्रो झालाय फक्त का मेंटली माइंडसेटने पण ग्रो झालेला आहे. पण लपून पाहिलं तर तिला दिसलं एक मेंटली रिटार्ड. वाचली म्हणावती. हे रेड फ्लॅग नाहीये, पूर्णपणे लाल गंडेश आहे. पुरुषाच्या चारित्र्यावर लागलेले दाग त्याच्या कमाईनुसार धुवून जातात, पण एका बाईच्या चारित्र्यावर लागलेले दाग ती मेली तरी आहे अशी राहतात. त्यामुळे कान जरा कमी कर, मापात कर. चरित्रावर लागलेला डाग तसाच राहतो भावा, मग ती स्त्री असो का पुरुष असो. तिला म्हणतो कांड कमी कर आणि तू कांड कर, फक्त पैसा कमव, सगळं लपल्या जातं. वा रे भाई, क्या सोच आहे रे तेरी. काय ते स्त्री द्वेषी विचार, योच लय मोठा डाग आहे. कमवलेल्या पैशांचा एवढा पण माज असू नये भाऊ. तू जे काही हे बोलतोय ना, हे टोटली नॉनसेन्स आहे. एखादी चांगली पोरगी कशाला थांबणार अशा पोराबरोबर जे बाहेर शेण खाते. मग तू किती पण पैसा कमव, पैशाने ध्येय विकत घेता येतं भाऊ, प्रेम विकत घेता येत नाही. पुरुषाच्या चारित्र्यावर लागलेले दाग त्याच्या कमाईनुसार धुवून जातात. याचे असले मिसोजिनिस्ट विचार ऐकून एखादी चांगली पोरगी पण जवळ येणार नाही. जाऊ द्या, मला अजून काय जास्त बोलायचं नाही. अजून वाटेल पर्सनल अटॅक करतोय, माझा तो हेतू नाहीये. तू माणूस म्हणून चांगला असेल पण तुझं कंटेंटला जरा डाग लागलेला आहे, तो जरा पुसून घे. ती मला म्हणली होती तुझी माझ्यासोबत राहायची लायकी नाही. आज माझ्या गाडीची टाकी फुल व्हायला किती डिझेल लागतं दाखवतो. भास्कर भावा नाही येत परत. याला गेलेल्या व्यक्तीला का सारखं हक्क टॉन्ट मारायचं काय माहिती. तू पुढे चाल ना भाऊ, हत्ती घे, घोडा घे. हत्ती, घोडे, रॉकेट रॉकेट बी घेतो तू. थोडं लिमिट मध्ये फेकत जाण्याकडे का, तुला पण लागली म्हैस मोठीची हवा, उचलली जीप लावली रॉकेटला. घोडे, रॉकेट, सुप्रीम बेट. तू पुढे चालत राहा भाऊ, लय मोठा हो, लय श्रीमंत हो, पण तेवढं हंबल राहायला शिक. अहंकार नसलेला श्रीमंत माणूस जास्त श्रीमंत असतो. पण नाही, याला पैसा आणि हत्ती बरोबरच जास्त प्रेम झालाय. योग काय ऐकत नाही आता कोणाचं. तसं गाढवाचं लग्न लागलं होतं, तसं ह्याचं पण लग्न लावा फॉर्च्युनर सोबत. लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला, पाळला, आता काय आणलाय पाणी पाजाय. पी बाळा पी. एवढी इंटिमेसी एखाद्या मुख्य गाडी बरोबर. पी. त्या फॉर्च्युनरला आडवं तिडवं पाण्यात चिखलात गदा हलवत तिच्यावरती एवढे अत्याचार झाले मागच्या 2 महिन्यामध्ये. लवकरच ती हत्ती आता गाभण होती का काय असं वाटतंय. त्या हॉटेल भाग्यश्री वाल्याने पण हत्ती घेतला, पण असा कधी पागलपण केला नाही. वाहन आला, वाहन म्हणून ठेवतंय आणि हे रोज त्या हत्तीवरती नवीन पोझिशन घेऊन काहीतरी करतंय. कायम असं राहायचं. किती अडचणी येऊ द्या, किती संकट येऊ द्या. टोयोटा कंपनी वाल्यांनो, याला तुम्ही साईन करून घ्या. पोरगा लईच मेहनत घेते, ऍडव्हर्टाइजमेंटला तुम्हाला कामात येईल. ड्रिफ्ट मारतंय, गाडीचा चुरा करून त्याची बिल्ड क्वालिटी पण टेस्ट करते बघा हायवेला. काय नॉनसेन्स, तुम्हाला आकली घाण ठेवल्यात का काय रे. अरे तिथं अपघात झालाय, ती रस्ता आहे, रस्त्यावर गोष्टी होत्यात. मग चुकून अपघात झाला, मग तुम्ही सगळा दोष लिंबू मिरचीला द्यायला पाहिजे ना. ड्रायव्हरला दोष कशाला द्यायचा. ड्रायव्हरचा याच्यात काहीच दोष नाहीये. मग तिकडे रस्त्यावरती एखादा खपला जरी असता याच्याकडनं, उडला असता, लोक याच्यावर उडले असते, जसं महेश मोठे सोबत झालं. काय नॉनसेन्स, तुम्हाला आकली घाण ठेवल्यात का काय रे. मला एवढं त्रास दिला. बरं मान्य, तुझ्याकडून चूक झाली, ऍक्सिडेंट झालाच तुझ्याकडनं, मग जरा नीट सौम्य भाषेत जरा उत्तर दे लोकांना. थोडं तरी गिल्टी फील कर यार, तुझ्याकडनं काय चूक झालेली असेल. ते नाही, ते गेल्या खड्ड्यात. हा इथं पण फुगेरी दाखवतोय. मला शिकवता का, तुम्हाला माहिती का, तुम्ही बघायला आलते का. कोणी बघायला नाही आला भाऊ. आणि जर काही तुझ्याकडनं कमी असते झालं पण असतं, तुला कमी असते झालं असतं, तर सगळे बघायला नसते आले.
तो बघता आहा म्हणून वाचला आहा. म्हणजे ती मॅच्युरिटी होती तेव्हा नाही का. पॉडकास्टचा व्हिडिओ चालू करून असं समोर ठेवून तुझी मॅच्युरिटी आठव, तुझी मॅच्युरिटी, आणि तसं वाग. मी जसा उठलोय का नाही, ज्यांनी ट्रोल केलं तर त्यांची तासून मारून आलोय. म्हणजे ती मॅच्युरिटी होती तेव्हा नाही का. मी असं ऐकलंय भावड्याने प्रत्येकाला शोधून शोधून हाणतो म्हणे, प्रत्येकाला नरकातून पण शोधून काढू शकतो हा असलाय. थोडी घाणसाप करायची राहिली अजून, झालं निम्मे अर्धे घुसून मारली. ऍटिट्यूड पाहिला का तुम्ही, कसलं तोंड केलं बघा, एकदम असा सुम. अर्ध्याला घुसून मारला, अर्ध्याला पळूच लावलं बघा, रिप्लाय बघा तुम्ही. झालं निम्मे अर्धे घुसून मारली, निम्मे अर्धे पुढे. तू तिकडं कोणाला पण पळू पळू मार, काय बी कर, इकडं काय येऊ नको, समजते का. आमच्याकडे टाइम नाहीये भाऊ, आता ट्रेंडिंगला आहे म्हणून तुला सगळे रोस्ट करता, नंतर मग तुला कोण भाव देणार आहे. ज्या त्यांना वाटतं मी फक्त लोकांवरती जळतो आणि पाय खेचतो, असं नाहीये. त्यांना मी सांगू इच्छितो माझ्याकडे अजून एक टॅलेंट आहे, मला गाणे पण बनवता येतात. स्पेशल म्युझिक चॅनल उघडलेला आहे, जाऊन सबस्क्राईब करा. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे म्युझिक ऐकण्यामध्ये, रॅप म्युझिक ऐकण्यामध्ये, त्यांनीच सबस्क्राईब करा. जाऊन फालतू गर्दी करू नये. बॅक टू बॅक म्युझिक ड्रॉप होणार आहे, आता तयारी झाली. अब तैयारी हो गई है और अब मजा आ गया. असं थोडी नाही की जी व्यक्ती आपल्याला हसवते ती नेहमी हसतच असेल. किस किताब में लिखा है कि हमें हंसाने वाले हमेशा हंसते होंगे. अरे कभी तो पूछो हाल उनका, शायद वो भी किसी गम में जी रहे होंगे.